तळा नगरपंचायत नव्यानं होणार असलेल्या इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल पार पडलाय आणि या दरम्यान त्यांनी कंत्राटदाराला चांगलीच तम्मी दिली आणि त्याचबरोबर त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी इतरांची सुद्धा कान उघडणी केली आहे. त्याच्यामध्ये परत आम्ही दोन्ही मिळून काम करतो. नीटपणे काम करा, त्याला पाणी मारणं, क्युरिंग करणं, खडी चांगली वापरणं, वाळू चांगली वापरणं, सिमेंट चांगलं वापरणं, स्टील चांगलं वापरणं, कुठेही हलगर्जीपणा होऊन देऊ नका. तुमचे पैसे वेळेमध्ये मिळण्याची जबाबदारी आमची आदित्य आम्ही सगळे घेऊ, त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. आणि आपण पण सर्व नगरसेवकांनी तिथं बारकाईनं लक्ष द्यावं. फार बारकाईनं कुठं काय अडचण आली तर दूर करावं, कारण रस्त्यावरच काम आहे. नाहीतर रस्त्यावर खडी वाळू पडली तर लोक जाता येतं म्हणतील कधी काम व्हायचं काय व्हायचं. त्याच्यामुळं म्हणजे इथले तुम्ही सगळी लोक चांगली आहेत. बाकीकडे मला त्रास होतो. बाकीकडे मी गेल्यानंतर लोक म्हणतात दादा ज्यांचं काम करतोय त्यांचाच त्रास आहे. म्हणलं काय बाबा, ते म्हणतात खडी माझ्याकडनंच घेतली पाहिजे, खोदाई मलाच दिली पाहिजे, वाळू माझ्याकडनंच घेतली पाहिजे. परंतु इथले लोक फार हुशार आहेत. हे कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला कुठल्याही मराठवाड्यात ना चांगलं काम करा. मराठवाड्याचं नाव इथं कोकणवासियांनी काढलं पाहिजे असं काम कर. आणि आम्हालाही वाटलं पाहिजे की परत तिथं काम करावं. नाहीतर मराठवाडा म्हणजे तुझ्या हातात येतं मराठवाड्याचं नाव, त्या ठिकाणी वाढवायचं का आणखीन काय करायचं त्या पद्धतीनं कर. PWD बघणार आहे ना नगरपालिका स्वतः, मग काय मग माधुरीताईंनाच बघावं लागणार. माधुरीताईंच्या जोडीला आमचे चंद्रकांतजी आहेत, ज्यांच्या नावात पण चंद्र आहे सगळंच काही. पण तुम्ही बघायला चांगलं, मला आल्यापासून बघतो एकदम ऍक्टिव्ह आहे, सारखं काहीतरी पण चांगली गोष्ट. चंद्रकांतराव असंच माणसाने एक उत्साही असलं पाहिजे. उत्साह असला तरी आम्हालाही बरं वाटतं की चला आपण जे देतोय ते चांगल्या कामाच्या करता देतोय.